शेतकऱ्याकडून घ्यायचं आणि कारखाना देतो ते सुद्धा तुम्हाला कमी पडते नाही का? असं नाही चालणार. तुमची ना तक्रारच करतो आता मी. आमची तक्रार होय? करा बिंदास. आम्ही बी सांगतो तुमच्या ऊसात आम्हाला वाघ दिसला होता, त्यामुळे तोडीवाली तयारच व्हाय ना ऊस तोडायला. राहू द्या पडून तसाच ऊस. ओ मुकादम, काय बोलताय तुम्ही? कुठे माझ्या ऊसात वाघ बरं? आता असं आम्ही तर बघितला तेव्हा दिसला भाऊ आम्हाला. अहो मुकादम, असं नका करू राव. अहो माझा ऊस अख्खा वाळून जाईल, माझं नुकसान होईल. अहो मला कांद्याला वावर मोकळं करायचंय. अहो त्याच्यासाठी रोप बघितलंय, ते सुद्धा वाळून जाईल. असं करू नका, तेवढा द्या ना तोडून. अहो 2-3 लाखाचा ऊस जाणार आहे, 5,000 काय फरक पडतोय तुम्हाला टाकायचं देऊन तर? पण नको द्यायला, तुम्हाला मात्र पैसा सुटत नाही. एक नंबरची गिधाड आहेत तुम्ही. शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं आहेत तुम्ही. तुमचं आहे ना चांगलं नाही म्हणा, एवढं लक्षात ठेवा. जो दुसऱ्याचं वाईट करतो ना, त्याचं सुद्धा वाईटच होतं.